दक्षिण पश्चिम रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन यशस्वी झाली आहे। शनिवारी सकाळी कोल्हापूरहून ही एक्सप्रेस सोडण्यात आली। ही गाडी 11 वाजता मिरज जंक्शनमध्ये दाखल झाली आहे। त्यानंतर घेतलेली ट्रायल रन यशस्वी पार पडली। दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे। ही एक्सप्रेस आठवड्यातून 3 दिवस हुबळी मिरज पुणे आणि उर्वरित 3 दिवस कोल्हापूर मिरज पुणे अशी धावणार आहे। हुबळी विभागाच्या विभागीय रेल प्रबंधकांच्या नेतृत्वाखाली हुबळी ते मिरज ट्रायल रन यशस्वी झाली होती। शनिवारी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर ते पुणे पर्यंतची ट्रायल पार पडली। ती देखील यशस्वी झाली होती। या ट्रायल रन दरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी कोल्हापूर, मिरज, सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर विविध प्रवासी संघटना पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या। या एक्सप्रेसने जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा असं आवाहन देखील त्यांनी केले। वंदे भारत एक्सप्रेसचं बुकिंग सुरू करण्यात आले। 20,669 हा हुबळी ते पुणे या दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसचा क्रमांक रेल्वेकडून देण्यात आला। या एक्सप्रेसने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना ऑनलाईन आणि काउंटर तिकीटची सोय करण्यात आलेली आहे। सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, मिरज पूर्व भागातील काही गावांनंतर आता जत तालुक्यातील पूर्व भागाच्या सुमारे 8 ते 10 गावांवर शनिवारी रात्री ड्रोन घिरट्या घालू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सोन्या, उटगी, घारळेवाडी, जाडर बोबलात, मारोळी, शिरनाथगी या परिसरात रात्री गावकऱ्यांना अज्ञात ड्रोन फिरताना दिसला। त्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी जाऊन पाहणी केली, मात्र ड्रोन काही आढळला नाही। चोरीच्या संशयामुळे सर्व गावातील शेकडो तरुण आणि ग्रामस्थ रस्त्यांवर रात्रभर गस्त घालत होते। गावात चोरीच्या उद्देशाने हे ड्रोन फिरत असल्याची अफवा पसरल्याने अनेकांची तर रात्रीची झोपच उडाली। गावातील तरुणांना रात्रीची गस्त सुरू केल्याने आणि मोबाईल व्हॉट्सअप ग्रुपवरून चोरीच्या संदर्भातील विविध अफवांची यात भर पडल्याने गावातील लोकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। याची माहिती मिळताच पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे, मात्र हा ड्रोन नेमका कशाचा आहे या संदर्भात काही पुष्टी होत नाही। पोलीस देखील घाबरू नका असं आवाहन करतायत। जिल्ह्यात यापूर्वी सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील 9 नोव्हेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ईद ए मिलाद निमित्त सोमवार रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिले। उपसचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील 13 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांकात विचार करून सोमवारी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असं नमूद केलंय। पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा प्रशासनात सादर केलेल्या अहवालामध्ये ईद ए मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी 11 मिरवणुका, 18 सप्टेंबर रोजी 1 मिरवणूक आणि 19 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात एकूण 8 मुख्य मिरवणुका आहेत। शासन अधिसूचनेमध्ये 19 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत नमूद नाही। ही वस्तुस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांनी 16 सप्टेंबर रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश काढलेत। कॉम्रेड येचुरी यांच्या निधनाने फक्त डाव्या चळवळीचेच नव्हे तर साऱ्या देशाचं नुकसान झालंय असं मत विविध संघटना आणि पक्षांच्या वतीने मांडण्यात आलंय। सांगलीत कष्टकऱ्यांची दौलत येथे कॉम्रेड सीताराम यांची शोकसभा आयोजित केली होती। यावेळी वक्त्यांनी आपले विचार मांडलेत। सुरुवातीस किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी त्यांनी सांगलीशी आलेला त्यांचा संबंध याबद्दलच्या आठवणी सांगून देशाने एक अर्थतज्ञ गमावल्याची भावना व्यक्त केली। ज्येष्ठ विचारवंत बाबूराव गुरव म्हणाले, प्राध्यापक संघटना म्हणून आम्ही काम करत असताना अखिल भारतीय पातळीवर त्यांचं मार्गदर्शन लाभदायक ठरलं। शोषितांचा लढा पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली वाहताना प्राध्यापक पद्माकर जगदाळे म्हणाले की कम्युनिस्ट चळवळीत काम करताना कॉम्रेड येचुरी यांनी आपला कट्टरतावाद आड न येऊ देता इतरांशी संवाद ठेवून काम केले। राजकीय संधी समोर असताना देखील पक्षाच्या विचाराबरोबर राहून त्यांनी काम केलं। आरपीआयचे आयू जगन्नाथ ढोगळे यांनी श्रमिकांची चळवळ पोरकील झाल्याची भावना व्यक्त केलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी त्यांच्याशी सांगलीत संवाद साधला होता। यावेळी त्यांनी ईव्हीएम बद्दल विचारले असता आपण निवडणुकात बूथ लेवलपर्यंत जाऊन काम करणार नाही, तोपर्यंत असे प्रकार घडत राहतील। राष्ट्रीय पातळीवरील नेता बूथ लेवलवरील चर्चा करतो त्यावेळी ते किती मुळापर्यंत विचार करतात हे यातून दिसतं। यावेळी नितीन चव्हाण, डॉक्टर जयपाल चौगुले, जनार्दन गोधळी, सदाशिव मगदूम, रत्नाकर नांगरे, डॉक्टर लक्ष्मण शिंदे, सुरेश दुधगावकर, चंदन चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शेवटी सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करून घोषणांच्या निनादात आदरांजली वाहण्यात आली आहे।
महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत म्हणून साजरा केला जातो। त्याच अनुसरून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2024 ही मोहीम राबवली जाणार आहे। या कालावधीत स्वच्छतेबाबत ग्रामस्थ विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी केले। या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा या मोहिमेसाठी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली। या मोहिमेत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। यात 17 सप्टेंबरला सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून व स्वच्छता शपथ घेऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल। 18 सप्टेंबरला सुरक्षा मित्र शिबिर घेण्यात येणार असून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे लाभ देण्यात येतील। 20 सप्टेंबरला अस्वच्छ ठिकाणची कायमस्वरूपी स्वच्छता करण्यात येणार आहे। 21 सप्टेंबरला गावातील खाऊ गल्लीच्या ठिकाणी निघणाऱ्या कचऱ्याची लोक सहभागातून स्वच्छता करण्यात येणार आहे। 22 सप्टेंबरला सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात येणार आहे। मिरज तालुक्यातील टाकळी येथे गणेश मंडळासमोर रात्री उशिरापर्यंत वाजत असलेला स्पीकर बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस पाटील संजय बाबू माने आणि त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आली। या घटनेबाबत पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने पोलीस पाटील संघटनेने आंदोलनाचा इशारा दिलाय। टाकळी येथे जनसेवा गणेश मंडळाचा ध्वनिक्षेपक रात्री 11 वाजल्यानंतर सुरू असल्याने पोलीस पाटील संजय माने यांनी आवाज बंद करण्यास सांगितलं। या कारणावरून राजू करांडे याने संजय माने यांना तू कोण सांगणार अशी दमदाटी करत मारहाण केली। यावेळी माने यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई हे सर्वजण तिथे आल्यानंतर काहींनी माने कुटुंबियांना काठे आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे। पोलीस पाटील संजय माने यांना ग्रामीण पोलिसांची वेळेत मदत मिळाली नसल्याने त्यांनी कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दाखल केली। मात्र पोलिसांनी केवळ तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय। गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि साऊंड सिस्टीम धारकांच्या पोलिसांनी बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या। टाकळी येथील जनसेवा गणेश मंडळाने मोठ्या आवाजात स्पीकर लावल्याने याबाबत तक्रारीवरून टाकळी पोलीस पाटील संजय माने यांनी संबंधित मंडळांना स्पीकर बंद करण्यास सांगितलं। या कारणावरून त्यांना बेदम मारहाण झाली आहे। असं असताना पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल न करता मंडळाच्या संबंधित कार्यकर्त्यांविरुद्ध किरकोळ कारवाई केली। पोलीस पाटील हे पोलीस दलाचाच एक भाग असून त्यांना प्राप्त अधिकारानुसार ते शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भास्कर पाटील आणि मिरज तालुका अध्यक्ष मल्लय्या स्वामी यांनी पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। 7व्या दिवशीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सांगली परिसरात डीजेचा दणदणाट करणाऱ्या 27 मंडळांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। पोलीस अधीक्षक आणि अधिकारी ॲक्शन मोडवर आल्याचं चित्र दिसलंय। शहराबरोबरच ग्रामीण भागात मिरवणुकांमध्ये झालेल्या दणदणाटाची पोलिसांनी नोंद घेतली आहे। त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। यंदाच्या गणेशोत्सवात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गणेश मंडळांच्या बैठकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करा, डीजेचा लेसरचा वापर करू नका असं आवाहन केलं होतं। तसंच प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावरही मंडळांच्या बैठकीत डीजे लेसरच्या वापरावर प्रतिबंध आणण्याचं आवाहन केलं। परंतु काही अतिउत्साही मंडळांनी आगमनाच्या दिवशी दणदणाट केला। लेसरचा झगमगाटही दिसून आलाय। अधीक्षक संदीप घुगे यांनी विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या डीजेच्या आवाजाच्या नोंदी घेऊन कारवाईचे आदेश दिल्याचं सांगितलं। 7व्या दिवशीच्या मिरवणुकीवर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती। सांगली विभागात डीजेचा दणदणाट दिसून आला। पोलिसांनी आवाजाची क्षमता मोजणाऱ्या मशीनवर नोंदी घेण्यास प्रारंभ केला। काही ठिकाणी पोलिसांच्या सूचनेनंतर मंडळांनी आवाज कमी केला, परंतु काही मंडळांच्या डीजेचा आवाज छातीत धडकी भरवणारा ठरला। अशा मंडळांवर कारवाईचा बडगा उगारलाय। सांगलीतील हडको कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका वृद्धेच्या एटीएम कार्डचा गैरवापर करत 2 बँक खात्यातून लाखो रुपयांची रक्कम लंपास केली। सदर फसवणुकीची घटना ही 3 सप्टेंबर 2023 आणि 1 डिसेंबर 2023 या दिवशी घडली आहे। या प्रकरणी सौ रेखा गणेश उर्फ प्रमोद जोशी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सौ रेखा जोशी या संजयनगर परिसरातील हडको कॉलनीमध्ये राहतात। अज्ञात भामट्याने 3 सप्टेंबर 2023 आणि 1 डिसेंबर 2023 या कालावधीत जोशी यांच्या एटीएमची अदलाबदली करून सांगलीतील भारत पेट्रोल पंप येथे कार्ड वापरून बँक खात्यातील 75,000 रुपये काढले आणि कोल्हापुरातील लक्ष्मी मंदिर येथे कार्ड वापरून 30,000 रुपये काढले। असे एकूण 1,05,000 रुपयांची काढून लंपास केलेली आहे। सदर फसवणुकीची घटना ही निदर्शनास येताच रेखा जोशी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय।